चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठी हानी। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय। बिबट्या आणि तरस यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचं मोठं नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चोपडा तालुक्यात वन विभागाचे 4 रेंज आणि सहाय्यक उपसंरक्षक यांचे कार्यालय असले तरीही नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय। पूर्वी सातपुडा पर्वतरांगांमध्येच वन्य प्राणी आढळत असत, मात्र वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे आता हे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळले आहेत। तालुक्यातील गावांच्या आजूबाजूला पाण्याचे स्रोत आणि लपण्यासाठीची जागा उपलब्ध असल्यानं बिबट्या आणि तरस यांनी या भागात स्थायिक होण्यास सुरुवात केली आहे। रात्रीच्या वेळी हे प्राणी गोठ्यात शिरून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करत आहेत। महिन्यात अनेक वेळा अशा घटना घडत असून शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये मोठी भीती पसरली आहे। नागरिकांनी वारंवार वन विभागाकडे पिंजरा लावून या प्राण्यांना पकडण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाहीये। महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पूर्वीही मनुष्यहानी झाल्याचे उदाहरणे आहेत। त्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून जर पुढे एखाद्या व्यक्तीला इजा झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक वन विभागावर येऊ शकते। सर, चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांनी जे हमला केलेला आहे त्या हमल्यामुळे त्या पशुहानी झालेल्या आहे, अशा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये किती आहे आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे? जे सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबरमध्ये जवळपास बिबट आणि तरस मिळून 5 घटना घडलेल्या आहेत। त्यांना आपण पशुहानी नुकसान भरपाई 75% शासन निर्णयानुसार आपण दिलेली। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जवळपास 3 घटना झाल्या आणि या महिन्यात बिबट आणि तरसाचं प्रमाण म्हणजे दिसत असं तरी काही दिसत नाही लोकांना, त्याच्यामध्ये काही तक्रारी नाही। या महिन्यात असं काही तसं प्रकरण झालेलं नाही। ज्या भागामध्ये वन्य प्राणी या ठिकाणी आपण जनजागृती काय करताय? बिबट जे पशुहानी चालू आहे आणि बिबट ज्या क्षेत्रात आहेत, ज्या क्षेत्रात तरसा आहेत त्या ठिकाणी आम्ही एक स्पेशल टीम तयार केलेली आहे लासूर परिमंडळातून आणि प्रत्येक परिमंडळात 2-2 वंडरशिप आम्ही घेतलेली आणि स्पेशली त्यांना एक गाडी दिलेली। ज्या ठिकाणी काही प्रकरण घडले त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावणं, त्याचं परमा करून त्याचं कुठला प्राणी याची ओळख पटवणं आणि त्यानंतर ग्रामस्थांना त्याचं त्यांना मार्गदर्शन करून कुठला प्राणी आहे काय आहे त्यांचं त्यापासून कसं वाचणं यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन नेहमी चालवत असतो। नुकसान भरपाई किती दिली जाते सर? नुकसान भरपाईचे बाजारभाव जे किंमत असेल, समजा गुराची किंमत जर 7,000 रुपये असेल त्याचं 75% आपण शासनानुसार आपण देत राहतो। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा। लोकनायक न्यूज